नमस्कार. आज आपण भडंग रेसिपी पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला चुरमुरे घ्यायचे आहेत आणि चुरमुरे चांगले भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत. हे मंद आचेवरती भाजायचे आहेत. यांना कोणताही काळा कलर आला नाही पाहिजे. तर इथे बघू शकता एकदम हातात कुस्करतोय हातात, तो एकदम क्रिस्पी झाला. आता इथे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे चांगले लालसर भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तळलेल्या शेंगदाण्यातलं तेल पूर्ण काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी इथे डाळवं टाकत आहे. तर हे पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. याच्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. याच्यातलं पूर्ण तेल काढून घ्यायचं. आता मी कढीपत्त्याची पानं टाकत आहे. कढीपत्त्याच्या पानातून कुरकुरीत आवाज आला पाहिजे, क्रंची आवाज आला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता एकदम क्रिस्पी कढीपत्ता आपला तळून झाला आहे. आता लसणाची पाकळ्या आपण टाकत आहोत. लसूण पातळ करून चिरून घ्यायचा आणि मग नंतर टाकायचा, नाहीतर त्याच्यामध्ये तेल राहतं. आणि त्याच्यानंतर मी इथे वरून मसाला टाकत आहे. मोहरी टाकायची आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं. याच्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण या चिवड्यावरती टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं. हा पूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये साखर, मीठ आणि डाळीचं मिश्रण टाकायचं आहे. बारीक पेस्ट करून घ्यायची. थंड झाल्यावरती टाकायचं, नाहीतर साखर त्याच्यामुळे आपला चिवडा नरम पडू शकतो. तर थंड झाल्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं. मस्त क्रिस्पी कुरकुरीत भडंग तयार झाला आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब